श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुचरित्र अध्याय 27. श्री गुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना 4 हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते तामसे ब्राह्मण ऐकेनात. ते म्हणू लागले, आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या. तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो. ते उन्मुक्त ब्राह्मण श्री गुरुचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत. आपला नाश करून घ्यायला तयार झाले. तेवढ्यात श्री गुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला. त्यांनी शिष्यांना सांगून त्या पादस्थाला बोलावून घेतले. श्री गुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली. तेव्हा श्री गुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात. आपण बोलवणे पाठवले म्हणून मी आलो. आता माझा उद्धारच झाला. श्री गुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली. त्यांनी आपल्या शिष्याला हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे 7 रेषा आखल्या. त्या मातंगाला, या रेषातील एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले. श्री गुरूंनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली. त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. आता श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तो पतित म्हणाला, मी किरार वंशात जन्मलो असून माझे नाव वनरखा आहे. त्याने दुसरी रेषा ओलांडली. तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी बोलू लागला. सर्व लोक आश्चर्य करू लागले. त्याला श्री गुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितले. तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तो म्हणाला, मी नावाडी आहे. मी नदी तीरी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी शूद्र वंशाचा आहे. मी कामाला जात असताना आपण मला बोलवले. 5वी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे. 6वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे. माझे नाव गोविंद आहे. 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे. मला वेदशास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व येते. श्री गुरूंनी त्याला म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहे. त्यांच्याशी चर्चा कर. श्री गुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले. तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला. श्री गुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला. नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत. त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीला जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेदपठण करू लागला. हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले. त्यांची बोबडीच वळली. ते थरथर कापू लागले. त्यांनी श्री गुरुचरणी लोळण घेतले. ते श्री गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, मायेच्या फळशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो. ब्राह्मणाचा धिक्कार केला. आम्ही आपले अनंत अपराधी आहोत. याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. आपण गौरी शंकराचे अवतार आहात. तुम्ही सर्व प्राणीमात्रावर दया करतात, तरी आमचे दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला. आणखीनही बरीच मोठी पापे केली आहेत. ब्राह्मणाचा द्वेष केला आहे. तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागणार आहे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुमच्या पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही. श्री गुरुचे वचन ऐकून विप्र श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाले, आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल? श्री गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्ष राक्षसत्व पाहाल, राक्षस व्हाल. एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सूक्त ऐकून तुमचा उद्धार होईल. तुम्ही गंगातीरी जाऊन राहा.
त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातीरी जातात हृदयशूलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले. 7 रेषा उलटून पूर्वजन्मीचा स्मृतीत जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता. श्रीगुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्माच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले. आपला उद्धार करा असे त्याने श्रीगुरूंना प्रार्थना केली. श्री गुरुदेव दत्त. या अध्यायात आपल्याला एक समजते की उगाचच गर्व करू नये आणि जे अवतारी पुरुष आहेत त्यांच्याशी वाद घालून आपला सर्वनाश करून घेऊ नये. श्री गुरुचरणी लीन व्हावे. श्री गुरूंना सर्वस्व अर्पण करावे. श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. स्वामी नामाचा जप करावा. स्वामी स्मरणात राहावे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.